सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची अवस्था ही रुग्णांसारखी झालेलं मला दिसते, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती तसेच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी छगन भुजबळांवर बोलत टीका केली आहे। छगन भुजबळ यांना नीलम गोरे यांनी घरचा आहेर दिला। उपसभापती नीलम गोरे हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी काळाराम मंदिर या ठिकाणी दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। राजीनामा प्रकरणावरून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी छगन भुजबळांना चांगलाच टोला लगावलाय। त्या म्हणाल्या, राजीनामा जिवंत असतो, कधी खिशात असतो, कधी दिलेला तर कधी न स्वीकारलेला असतो। भुजबळांचा राजीनाम्याचा विषय हा राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या अखत्यारीतला आहे, असं नीलम गोरे यांनी यावेळी सांगितलंय। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांना त्यांनी घरचा आहेर दिला। अहमदनगर येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ यांनी मी 2.5 महिन्यांपूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। त्यांच्या या राजीनाम्यासंदर्भात राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या। यावेळी नीलम गोरे यांनी देखील या संदर्भात आपलं भाष्य केलंय। दिलेला आहे। त्यानंतर त्यांनी जवळपास आता 2.5 ते 3 महिन्यांतच वाच्यता केली। मुख्यमंत्र्यांकडे तो राजीनामा आहे असं ते म्हणतायत आणि तो जिवंत आहे राजीनामा। मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, राज्यपालांकडे ते पाठवू शकतात। राजीनामा जिवंत असतो का राजीनामा खिशात असतो का राजीनामा दिलेला असतो परंतु न स्वीकारलेला असतो, असे रुग्णाप्रमाणे राजीनाम्याच्या सुद्धा बऱ्याचशा अवस्था मला दिसत आहेत। तर मी असं म्हणेन की हा विषय संपूर्ण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या अखत्यारीतला आहे। तेव्हा आपण सगळ्याच कॅबिनेटमध्ये आतमध्ये असं डोकावून पाहू नये, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यात योग्य तो निर्णय सरकार घेईल। याच्यामध्ये मंदिरात जे जे आत्तापर्यंत मी इच्छा व्यक्त केल्या होत्या त्यातल्या जवळजवळ बऱ्याचशा इच्छा पूर्ण झाल्या, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न याच्याबद्दल अजूनही रामराज्याप्रमाणे तो बदल जेवढा पाहिजे तेवढा झालेला नाही आहे। परंतु हे करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दाखवली, मग ते महिला आरक्षणाचं विधेयक असेल किंवा कायद्यांच्या संदर्भात तलाक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा विषय असेल किंवा राम मंदिर उभारण्याचा संकल्प असेल, आणि अगदी नाशिकमध्ये त्यांनी ज्या प्रकारे इथे सगळा दौरा केला, तो जो काय आम्ही तुमच्या माध्यमांच्या प्रमाणे पाहिला, त्याच्यामुळे देशाचा नेता कसा असावं त्याचं एक त्यांनी सुंदर असं दर्शन दिलं। आणि त्यामधून घराघरातल्या व्यक्तीपर्यंत अयोध्येतलं राम मंदिर आणि काळाराम मंदिर नाशिक या दोन्हीचं नातं दृढ झालं। आणि त्या दृष्टिकोनातून मी तर अशी प्रार्थना केली, खरं तर राजकारणासाठी प्रार्थना नाही करायला पाहिजे, पण आम्ही शेवटी सामान्य भक्त आहोत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी परत पंतप्रधान व्हावेत आणि आत्ताचं जे सरकार आहे राज्यामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं तशाच पद्धतीने जनादेश मिळावा अशी मी ईश्वराकडे प्रार्थना केली। मात्र मंत्री छगन भुजबळ यांची राजीनाम्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट असून त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिलंय। मात्र छगन भुजबळ यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या सरकारमधील अनेक नेते आणि मंत्र्यांनी छगन भुजबळ यांना घरचा आहेर दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। जागर जनस्थानसाठी शुभम मुडके पाटील, नाशिक।